हाय हॅलो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि सर्वात आधी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. तर गेल्या गुरुवारी मी काही जास्त ब्लॉग वगैरे केला नाही, पण या गुरुवारी गेल्या गुरुवारी पण पूजा केली होती, पण ब्लॉग केला नाही. मी राहून गेलं माझ्याकडनं सगळं घाई गडबडीमध्ये. आणि म्हटलं की ह्या गुरुवारी आता परत ब्लॉग करूया. तर पूजा माझी झालेली आहे मस्तपैकी. इथे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. बघा, छान अशी पूजा केलेली आहे मी आता. आणि इथे देवपूजा सुद्धा करून झालेली आहे. देवपूजा पण आज छान केली आहे. आणि ते आपलं मार्गशीर्ष गुरुवारचं पूजन. तर गेल्या गुरुवारी काय झालं होतं की मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आणि त्यासोबत दत्त जयंती पण आली होती. आणि नेमकी दत्त जयंती गुरुवारची आली होती, त्याच्यामुळे भरपूर म्हणजे सुंदर योग आला होता आणि सगळं इतकं छान जुळून आलेलं. आणि त्याच्यामुळे पूजा वगैरे सगळ्यामध्ये भरपूर वेळ गेला. तर तेच चालू होतं दिवसभर. तर त्यामुळे ब्लॉग करायला वेळ नाही मिळाला. तर आज म्हटलं की आज जरा आहे व्यवस्थित टाईममध्ये चाललं आहे, तर त्याच्यामुळे मग मी आज व्लॉग सुरू केलेला आहे. तर आता पूजा तर माझी झालेली आहे आणि मी आता वाचन वगैरे मंत्रपठण वगैरे करून घेते, पोथी वाचन करून घेते आणि त्यानंतर मग आपण पुढचा व्लॉग कंटिन्यू करूया. आणि हे बघा, मम्मीने इथे हेअरस्टाईल केलेली आहे नवीन, गोंड्याचे फुलं लावून. बघू बघू काय काय करत असते कलाकारी नवीन नवीन. पवित्र महिना मार्गशीर्ष, त्यात बसे ईश्वरी अंश, तोच योग्य लक्ष्मी व्रताचे प्रत्येक वर्षी सर्वदा. तर गुरुवारी त्या महिन्यात आपण राहावे व्रतस्थ, मन ठेवावे शांत स्वस्त शुद्धाचे. तर मी आपलं इथे माझं नेहमीप्रमाणे मस्तपैकी शिकरण बनवलं एका केळ्याचं. आणि एवढं खाल्लं ना की मग काही भूक नाही लागत, तर मी फक्त एवढंच खाते मग उपवासाला. नंतर काय एवढं खायची इच्छा पण होत नाही आणि भूक पण जास्त नाही लागत. दुधाने आणि केळ्याने मस्तपैकी पोटभरीचं होऊन जाते. हे उपासाचं स्पेशल केळ्याचं शिकरण. तर मी आता हे खाईन आणि तोपर्यंत मम्मी ते कटिंग रेडी करते, कारण की एक ऑर्डर आहे आज डिस्पॅच करायची अर्जंट संध्याकाळी. तर त्याचं ती सगळं कटिंग करून घेते आणि मग मी हे खाऊन झालं की लगेच बसेल स्टिचिंग करायला ही ऑर्डर. तर ही फक्त स्टिचिंगची ऑर्डर होती आमच्याकडे आणि आता बाकीचं सगळं काम काल माझं पूर्ण झालेलं. फक्त हा कुर्ता जो होता ना तोच फक्त करायचा राहिलेला. मग तो मम्मीने कटिंग केला मगाशी आणि आता माझा लगेच शिवून झाला आहे. अर्ध्या तासात मस्तपैकी पटकन शिवला कुर्ता. आणि आता मम्मी घेऊन चालली आहे काजला, म्हणून तिने मार्क लावून ठेवले. आता जाईल काज करून जेव्हा भेटेल तेव्हा. आणि परत हा लगेच संध्याकाळी डिस्पॅच पण करायचा आहे. तर बघूया आता. तर ती जी ऑर्डर होती ती कंप्लीट झाली आणि मम्मी देऊन आली आहे काजला. आता ते जेव्हा भेटेल तेव्हा मग मम्मी घेऊन जाईल स्टेशनला कुरिअरमध्ये द्यायला. तर तोपर्यंत मी आली आहे. मला हे थोडं ड्रेस ओव्हरलॉकचं काम होतं, तर म्हटलं की लगेच करून घेते. नंतर परत जेवणाचं काम आहे, मग त्याच्यामध्ये एक ना एक राहून जातं. थोडंसं काम आहे, मी म्हटलं लगेच करून घेते, म्हणून मी आता हे ओव्हरलॉकचं काम करायला आली आहे. तर हे थोडंसंच काम होतं, पटकन करून झालं आहे ओव्हरलॉक. आणि चला आता बघूया. तर आज आमच्याकडे नैवेद्यासाठी गाजरचा हलवा करायचा मेन्यू आहे. तर त्यासाठी म्हणून मी हे गाजर सगळे घेतले आणि मस्तपैकी गाजर किसून घेते, म्हणजे पटकन मग नंतर हलवा बनवता येईल. तर त्याच्यासाठी माझं काम चालू आहे गाजर किसायचं. मी मगाशीच गेली पार्सल टाकायला आणि मी आली किचनमध्ये. आणि गाजर जे मी किसत होते ते मी किसून ठेवलं. आणि त्याच्यानंतर इथे आता डाळ बनवायची होती, डाळ भात आणि छोल्याची भाजी असाचा मेनू होता. तर डाळ मी आता बनवून घेतली आहे आणि इथे काय काय केलं ते तुम्हाला दाखवते. तरी बघा, इथे मस्त थोडीशी अशी गोडी डाळ बनवली आहे. तर जास्त बनवून काही उपयोग नाही, कारण की अख्ख्या दिवसांनी जास्त जेवण जात नाही. तर मग आम्ही थोडं थोडंसं सगळं बनवतो. नाही तर तुम्ही म्हणाल केवढासा हा टोप घेतला आहे डाळ बनवायला, तर हा आमच्यासाठी खूप मोठा टोप आहे. तर इतके आम्हाला पुरे होते. तर मी डाळ बनवली आहे आणि इथे हे खोबरं भाजून ठेवले, खोबरं आणि कांदा वाटण करायला, कारण की हे बघा छोल्याची भाजी बनवायची आहे. तर इथे असं माझं सगळं चालू आहे काम. आणि त्याच्यामध्ये मला ना मूड आला म्हणून मी एक बटाट्याचं
काप पण बनवणार आहे. एकाच बटाट्याचे बनवते कारण की जास्त नको आहे, बाकीचं जेवण आहे तर पटकन एका बटाट्याची कापं पण बनवेन. तर आतापुरती तर जेवढं करायचं होतं तेवढं माझं झालं आहे. डाळ झालेली आहे आणि एक प्रॉब्लेम झाला आहे ऐन वेळेला, तो दाखवते तुम्हाला. हा बघा, हा आमचा मिक्सर. याला काय त्रास आहे माहिती नाही. ऐन वेळेला जेव्हा कामाची वेळ आहे तेव्हाच हा बंद पडलेला आहे. म्हणजे हा बरेच दिवस प्रॉब्लेम करत होता. काही जाड वाटायला गेलं तर कडक असं काही वाटलं जात नव्हतं, डायरेक्ट बंद होत होता. आणि आता जेव्हा बघितलं तर गाजर मम्मी थोडं वाटून ट्राय करत होती की वाटून झालं असं लगेच बनला असता हलवा, तर वेळ नाही लागला असं किसायचा. तर तोपर्यंत हा आता पूर्णच बंद झाला आहे आणि हा आता न्यायचा आहे रिपेरिंगला. तर मिक्सरने ऐन वेळेला गोळ घातल्यामुळे आता भाजीचं बघूया वाटण कसं करायचं ते. त्याच्यामुळे मी फक्त भाजी ठेवून देते. डाळ तर माझी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. गाजरचा हलवा मम्मी बनवणार आहे तिच्या स्टाईलने आणि रेसिपी पण शेअर करते या ब्लॉगमध्ये. मम्मी जेव्हा बनवेल तेव्हा रेसिपी नक्की दाखवेन, कारण की लास्ट टाईमला पण मी म्हटलं होतं की गाजर हलव्याची रेसिपी दाखवेन, पण त्याच्यानंतर परत बनवलाच नाही आणि वेळच नाही मिळाला ब्लॉग करायला. तर त्याच्यामुळे ती रेसिपी एक उदार आहे माझ्यावरती, तर ती आज नक्की दाखवेन की कसं बनवते मम्मी गाजरचा हलवा. तर तो तर तीच बनवणार आहे. माझं आता जेवढं ओव्हरऑल काम होतं ते सगळं झालेलं आहे आणि आता भाजीसाठी जे काय कांदा वगैरे चिरून ठेवायचं तेवढं मी करून ठेवते. त्याच्यानंतर मग मम्मी आली की मग थोड्या वेळानंतर ती बनवेल भाजी आणि गाजरचा हलवा. तर आता मला संध्याकाळची पूजा पण करायची आणि पोथी वाचन करायचं, तर हे सगळं आवरून मम्मी जाते माझी संध्याकाळची पूजा करायला. आता माझं संध्याकाळचं पोथी वाचन आणि पूजा करून झालेली आहे आणि मम्मी आली आणि तिकडे इथं पीठ मळते चपात्या करायला. आणि हे बघा, हिने आता प्लॅनमध्ये चेंज केलाय. काय केला कारनामा? काय काय नाही काय केलं? काय नाही केलं. काय ना काहीतरी हिला ना वेगळं सुचत असतं. मी ते भाजी नॉर्मल जशी आपली भाजी आम्ही बनवतो डेली, तर तशी मी छोल्याच्या भाजीसाठी कांदा टमॅटो चिरून ठेवला, तिथे खोबरं भाजून ठेवलं. आणि आता या मॅडमचा प्लॅनमध्ये चेंज काय आहे की यांना हॉटेल स्टाईल छोले मसाला बनवायचा, तर त्याच्यासाठी आता हे कांदा टमॅटोचं वाटण करून त्याच्यामध्ये घालणार आहे आणि सेपरेट मसाला पण आणला आहे. का अचानक भयानक काही करत असते, कधी पण काय पण म्हणत होते. नुसतं खायचं ना, खायचंच सुचत असतं. तर गाईज ही तर गोष्ट खरी आहे की आम्हाला सतत खायचं सुचत असतं. आणि आता जसं की डिसेंबर महिना चालू झालाय तर तसं आमचे लगेच प्लॅन्स चालू झाले की आता 31st येणार, मग काय करायचं, काय बनवायचं, काय खायचं. तर तो मेनू घरातच खातो ना. हा, थोडी ना हॉटेलमध्ये जायचंय आपल्याला. नाही, आम्हाला हॉटेल बनवायचंय ते घरात बनवायचं आणि खायचं. आम्हाला हॉटेलचा तर सगळ्यात जास्त कंटाळा आहे, कारण की सगळीकडे वेगवेगळी चव मिळते, कुठे काय चांगलं भेटत पण नाही आणि जसं आपण करतो तसं ते वाटत पण नाही आणि लागत पण नाही चवीला. तर त्याच्यापेक्षा घरात बनवलेलं बरं. त्याच्यामुळे आमचं आता मेनूवरती खूप गहन डिस्कशन्स रोज आमच्या घरामध्ये चालू आहेत की काय बनवायचं नवीन आणि काय करायचं ह्यावेळी 31st काय नवीन डिश बनवायची, मग नंतर परत 1 जानेवारी मग स्वीट डिश काय बनवायची, कुठे जायचं फिरायला. तर हे सगळी कामं आमची चालू आहेत. जसा डिसेंबर महिना चालू होतो आमचे प्लॅन्स चालू होतात. हा प्लॅन, तो प्लॅन, असा प्लॅन, जायचं देवदर्शन करायला आणि मस्त. तर इथे मम्मीने छोले मसाला बनवायला घेतला आणि कांदा टोमॅटोच्या वाटणाची फोडणी घातली. तर ही रेसिपी नाही आहे, असंच फक्त तुम्हाला सांगते की आधी आम्ही टेस्ट करतो, बघूया कसं होतं ते टेस्टला, आणि त्याच्यानंतर मग फायनल रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार. तर ती नंतर करू आपण, आता सध्या ती बनवते. ती हे बघा, आजच हळदी कुंकू होता आमच्या गल्लीत एकाकडे. ते हळदी कुंकूला जाऊन आली आहे आणि हे वाण घेऊन आली आहे, नवीन एकाची भर. तर आता मम्मी बनवते गाजरचा हलवा आणि त्याच्यासाठी आधी घातले तिने तूप कढईमध्ये. आणि पुढची रेसिपी ओव्हर टू यू मम्मी. आता मम्मी कंटिन्यू सांगेल तुम्हाला कसं कसं बनवायचं आहे ते. आता तूप चांगलं गरम होऊ द्यात. छान तापलेलं आहे, तर आता आपण त्यामध्ये हे किसलेले गाजर घालूया. तर हे जे मिक्सरच्या घोळामुळे ना थोडे गाजर राहिले होते ना, तर त्याची अशी कापं करून ते थोडे तुकडे करून शिजवून घेतले. त्याच्याकडे लक्ष देऊ नका, नाही तर म्हणजे काय वेगळं केलंय.
तर तो थोडासा घोळ झाला होता जो आम्ही निस्तारला. बाकी तुम्ही किसलेलंच गाजर वापरा, नाही तर तुमचा मिक्सर चांगला असेल तर मिक्सरमध्ये वाटून पण घेऊ शकता. आमचा मिक्सर ऐन टाइमला दगा देतो. तर हे सगळं घातलंय आता पूर्ण गाजर त्याच्यामध्ये. आता हे गाजर आहेत ते चांगले आपण परतून घेऊया, म्हणजे त्याचा जो हे असतो एक कच्चटपणा असतो तो म्हणजे तुपावर भाजल्यावर खमंग होतील. म्हणजे शिरा बनवताना रवा कसा आपण खमंग भाजतो तसे हे जरासे आपण खमंग परतून घेऊया, म्हणजे तूप सगळीकडे एकसारखं लागून दे त्याला, तुपाचा फ्लेवर व्यवस्थित त्याला येईल म्हणजे. आता त्याला बघा एकदम गोल्डन अशी चकाकी आली, म्हणजे काय झालंय तूप सगळीकडे एकसारखं लागलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडे शिजण्यापुरतं दूध घालूया आधी. आता अर्धा किलो गाजर होते, अर्धा किलो गाजरला मी 1 पेला दूध पूर्ण घालते शिजण्यासाठी. आता याला मीडियम फ्लेम वरती आहे ना एक 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं शिजवून घेऊया मस्तपैकी. आता आपण जरासा ढवळून बघूया. आता छान तो दुधामध्ये एकजीव झालेला आहे, मुरलेला आहे. तर आता थोडेसे आपले ना जे तुकडे होते मगाशी आपण हे केलेले ना बघा ते थोडे थोडे दिसत आहेत. तर आता आपण त्यासाठी काय करूया माहितीये, पण छानपैकी असा मॅशर घेऊया आणि त्या मॅशरने ना याला छानपैकी असं प्रेस करूया, म्हणजे ते चांगलं एकजीव होईल. तर काय होतं माहिती छानपैकी त्याचा गुठळे असतात ते मोडतात आणि बघा असा कलर ना छान येतो त्याला. म्हणून थोडंसं स्मॅशर असेल किंवा स्मॅशर नसेल तर तुमच्याकडे जाळीचा झारा असेल त्याने जरी असं स्मॅश केलं ना तरी चालेल. तर आता हा छान एकजीव झालाय बघा. अजून म्हणजे दूध आहे त्यामधलं, दूध आटलं नाहीये पण गाजर तरी छान शिजले त्या मानाने. किसलेलं असल्यामुळे ते बारीकच आहेत गाजर आणि ते छान शिजलेत पटकन. जास्त काही वेळ नाही लागणार शिजायला. आम्हाला खूप आवडतो गाजर हलव्याची रेसिपी. आम्ही दरवर्षी हिवाळ्याच्या सीझन मध्ये जेव्हा गाजर भरपूर येतात ना आमच्याकडे 1-2दा तरी हलवा नक्कीच बनतोच बनतो. आणि एका तरी गुरुवारचा नैवेद्य गाजर हलवा हा हमखास असतो आमच्याकडे. पण ही रेसिपी आमची खास आहे यावेळीची, कारण काय दरवेळेला आम्ही यामध्ये खवा घालून नॉर्मलच गाजर हलवा बनवतो, पण आज आम्ही यामध्ये खवा नाही घालणार आहे. तर एक सिक्रेट इंग्रेडियंट, चला बघूया काय. तर आता आम्ही त्यामध्ये घालणार आहोत हे पनीर. तर आपला सिक्रेट इंग्रेडियंट आहे पनीर. आणि आता मम्मी याच्यामध्ये पनीर घालते मस्तपैकी कुस्करून. पनीरचे असे छोटे छोटे क्यूब्स केले. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही किसणीवर किसून घालू शकता, पण तो शिजल्यावर एकदमच त्याचं पाणी पाणी होईल म्हणून मी क्यूब केलेत आणि फक्त किस करून घालते. हे असं कुस्करून घातलं ना तर मध्ये मध्ये ते अखंडित राहतं पनीरचे तुकडे, त्याच्यामुळे एक असं मलाई घातल्यासारखाच त्याला फील येतो. सो ते खूप टेस्टला छान लागेल. आणि तो ऑफकोर्स साखरेमुळे गोड पण होणार आहे पनीर, तर त्याच्यामध्ये तो पनीर टेस्टला खूप छान लागणार आहे. तर त्यामुळे असं क्यूबचे असे कुस्करून घातलेलाच मस्त आहे. आणि आपण खवा सुद्धा घालतो तेव्हा बघा खवा पण आपण असा चुरडूनच घालतो, तो आपण कुठे कुस्करून वगैरे घालतो, तो कसा शिजतं ना. त्यामुळे आता आपण कुस्करून घालूया, छान शिजेल आणि एकजीव होईल. पनीर हलवा विथ गाजर हलवा असं पण म्हणू शकतो. मर्जर. तर इथे अर्धा किलो गाजर घेतले होते मम्मीनी आणि 1/2 किलो पनीर आणला होता. पण त्यातला पण बघा हा एवढा मी हावरट सारखा काढून ठेवलाय, कारण की फ्राय केलेला पनीर मला खूप आवडतो. तर त्यासाठी मी थोडासा तिच्याकडनं मागून घेतला उसना आणि तो ठेवून दिलाय फ्राय करायला. आणि बाकीचा जो आहे तो पनीर याच्यामध्ये म्हणजे तुम्ही पकडा 200 ग्राम वगैरे पनीर याच्यामध्ये घातलेला आहे हलव्यामध्ये. तर आता मी पनीर घातलंय छानपैकी सगळं कुस्करून. तर आता थोडं परतून घेऊया. आणि या स्टेजला ना यामध्ये
लोक सगळे लास्टला घालतात ड्रायफ्रुट्स, आम्ही मध्ये घालतो का मला जास्त चावायला त्रास नको म्हणून. शिजले की ते थोडे नरम होतात हा, म्हणून त्याच्यामुळे. हे बघा आम्ही आता या स्टेजला, कारण ते पनीर आता थोडं परत वाफेला ठेवणार आहोत ना, तर मग ते ड्रायफ्रुट्स पण त्याच्याबरोबर छान शिजतील आणि म्हणजे ते नरम लागतील, जास्त चावायला कष्ट नाही लागणार. आता सगळं पनीर मी घातलेलं आहे, तर आता पुन्हा एकदा झाकण घालून 5 मिनिटं वाफ काढूया, म्हणजे जेणेकरून पनीरचे एक खडे ते मोडतील थोडे वाफून. तर छानपैकी पनीरच्या गुठळ्या मोडल्या आहेत आणि पाणी पण आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण थोडी साखर घालूया. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. आम्हाला कमी गोड खायचा किडा आहे, त्याच्यामुळे आम्ही कमीच बनवतो. एव्हरेज गोड पण नसतात आमच्याकडचे गोड पदार्थ, खूप कमी. आम्ही साखरेचा वापर सगळ्यात कमी असतो आमच्याकडे. आता हे थोडंसं पनीर दिसतंय ना, तर आपण स्मॅशरने परत मगासारखं स्मॅश करूया, म्हणजे ते साखर, पनीर, गाजर असं सगळं एकजीव होऊन येईल, मिळून येईल सगळं. हे आता छान मिक्स झाले. पनीरचे पण मोठे मोठे गुठळ्या होत्या ते सगळ्या मोडले. आता साखर घातल्यामुळे याला पुन्हा पाणी सुटले. आता पुन्हा थोडंसं आपण साखर आणि हे मिळून येण्यासाठी पुन्हा थोडी 5 मिनिटं एक वाफ काढू आणि मग रेडी होईल आपलं. तर आता मस्त झालेला आहे आपला गाजर हलवा छानपैकी. आता आपण जरा गॅस फास्ट करूया आणि पाणी त्याचं आटवून घेऊया. पाणी सुकलं की रेडी आहे आपला मस्त असा गाजर हलवा. वाव, आमच्यासाठी पण हे टेम्पटिंग असणार आहे फर्स्ट टाइम, कारण की काय आतापर्यंत आम्ही तिखट पनीर खाल्लेलं आहे, आज पहिल्यांदा आम्ही गोड पनीर खातो. तर माझा जो मी पनीर साईडला काढून ठेवलेला तो पण तिकडे फ्राय करायला टाकलाय मी, आणि ते हे हलवा तयार आज होतो. 2 प्रकारचे पनीर, गोड पनीर, तिखट पनीर. हा, मिक्स मॅशअप. आणि अजून इथे बघा बटाटा मी कापून ठेवलाय, तर आता पनीर फ्राय झालं की लगेच बटाट्याची कापं मस्तपैकी फ्राय करून घेईन आणि मग चपाती केलं की झालं आमचं डिनर रेडी, नैवेद्य रेडी. तर फायनली गाजर हलवा तयार झालेला आहे आणि त्याचा लुक बघा असा दिसतोय. तर हे बघा पनीर मस्त क्रिस्पी क्रिस्पी असा फ्राय करून घेतलाय मी, आणि कापं भाजायला टाकलेले आहेत तव्यावरती. तर त्याच्या कलरवर जाऊ नका, कलर मी आगळ घातलाय त्याच्यामध्ये, तर आगळमुळे कलर थोडासा डार्क आहे. तर नाही तर तुम्ही विचार कराल की असा कसा कलर आला. तर ते आता फ्राय होत आहेत आणि इथे आता चपात्या भाजून घेईन, मम्मी चपात्या लाटते. सो त्यानंतर झालं जेवण रेडी. तर सगळं जेवण झालं आहे आणि आता इथे मस्तपैकी नैवेद्य दाखवलेला आहे. डाळ भात, छोले मसाल्याची भाजी, गाजरचा हलवा, बटाट्याची कापं, चपाती, मस्तपैकी नैवेद्य दाखवला आहे. आणि आता थोड्या वेळानंतर आम्ही मग जेवायला घेऊ. तर मी आता नैवेद्य दाखवून झाल्यावर जेवायला घेतलेला आहे आणि गाजरचा हलवा मी टेस्ट केला सर्वात आधी आणि एकदम टेस्टी झाला आहे. आणि तो पनीर आहे ना एकदम मावा घातल्यासारखं त्याच्यामध्ये वाटतं, खूप भारी लागतंय. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल डेफिनेटली. खूपच टेस्टी लागतंय हे, मस्तच एकदम. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. आजचा जो आपला ब्लॉग आहे तो मी आता इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, गाजरच्या हलव्याची जी रेसिपी शेअर केली ती रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि रेसिपी ट्राय पण करा, आणि ट्राय केल्यावर ती कशी झाली, आवडली की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट.